त्यांचं कुठेतरी स्वप्न होतं की स्वराज्य स्थापना झाली पाहिजे. पण त्यांचं असं स्वप्न असतं की बंगळुरूमध्ये त्यांचा मोठा मुलगा संभाजी याने स्वराज्याची स्थापना करावी आणि पुण्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करावी. मग ते काय करतात, शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांना दोघांना पण ते पुण्याला पाठवतात. आणि पुण्याला पाठवताना त्यांच्यासोबत ते माणकोजी 10 तोंडे, सोनोपंत डबीर, रघुनाथपंत बल्लाळ असे काही मातब्बर सरदार होते त्या काळामध्ये. या सरदारांना त्यांच्यासोबत पाठवतात. बरं, आई जिजाऊ आता शिवाजी महाराजांना पुण्यामध्ये घेऊन येतात. पण पुण्यामध्ये ना एवढी बिकट अवस्था झालेली असते, कारण आदिलशाह सरदार मुरार जगदेव म्हणून एक सरदार होता. त्याने काय केलेलं, त्याने पुण्यातल्या रयतेवर एवढा अत्याचार केलेला का पुण्यामध्ये कोण राहतच नव्हतं, सगळे लोक तिथून पळून गेलेले असतात. त्याने काय केलेलं असतं, पुण्याच्या एका मुख्य चौकामध्ये एक पहार रोवून त्याच्यावर माणसाची कवटी ठेवून त्याच्यावर चपलांचा हार घातलेला होता आणि सांगितलेलं होतं की इथे जो राहायला येईल त्याचा निर्वंश होईल.